नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर आयोजक टीम गोकुळ संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. हा 3 षटकांचा सामना असेल याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्या. सेमीफायनलचा हा सामना एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन्ही टीम मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना दोन्ही टीमचा अगदी चांगला खेळ राहिलाय. कुसुंड संघ आणि गोकुळ संघ गोलंदाजी मार्क होती. दोन्ही संघांना विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्यायचा आहे. चला आयोजक टीमची नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. सलामीची फलंदाज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलला हा सामना आपण पाहतोय. तर कुसुंड संघाकडून गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सूरज, पॉवर प्लेचं षटक आणि हे षटक कशा पद्धतीने हाताळायचा एक अनुभव असलेला एक अनुभवी गोलंदाज सूरज. तर स्ट्राईक वरती गोकुळ संघाकडून अक्षय आणि विजय ही जोडी डावाला सुरुवात करेल. पंच कुलदीप सरांचा येतो इशारा, ग्रीन सिग्नल. पंचांकडून हिरवा कंदील म्हणजे मॅचला होते सुरुवात. चला सूरज आपण स्पीडअप घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सूरज, तर स्ट्राईक वरती अक्षय. हो पहिला चेंडू अगदी निर्धाव पद्धतीने चेंडू हाताळला गेला. चेंडू सहज सुरुवात होतो प्रेक्षकाच्या हातात. हो अगदी चांगला दबाव टाकण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाजाचा सूरज याचा. सातत्यानं मी या खेळाडूचा उल्लेख करतोय कारण वाल्मिकी पाटण क्रिकेट असोसिएशन असेल, मोरणा क्रिकेट असोसिएशन असेल, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन असेल, यामध्ये सातत्यानं चांगला खेळ राहिलाय तो या खेळाडूचा. अगदी आशाभूत नजरेनं पाहिलं जाते. पंचांच्याकडे पण तो पंच सांगतात हा निर्धाव चेंडू. अगदी 2 चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळले गेले. तर सूरज गोलंदाजी मार्गवरती ज्याचा मी उल्लेख करत होतो की कोणत्याही असोसिएशन मध्ये खेळत असताना या खेळाडूंना चांगला खेळ राहिला तो सूरज गोलंदाजी मार्गवरती. तर अक्षय स्ट्राईक वरती. एक अनुभवी जोडी अक्षय आणि डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव असेल. हो काय चेंडू हाताळला जातो त्याच्या माध्यमातून, पण पंच आमच्याकडे नक्कीच होतील. पंचांचा हात समांतर इशारा म्हणजे धाव येते. एक अवांतर लगची एक चांगला टप्पा पकडावा लागेल. सूरज याला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल कारण स्फोटक फलंदाज म्हणून ज्याला ओळख निर्माण केली तोच अक्षय. स्ट्राईक वरती अक्षय, तर गोलंदाजी मार्क वरती सूरज. हो पटका खेळा कव्हरच्या दिशेने येईल. चेंडू जाईल. 1-2 सीमारेषेच्या बाहेर येतोय. दणदणीत आणि खणखणीत चौकार. ऍक्शन पहा आमच्या कुलदीप सरांची कशा पद्धतीने ऍक्शन केले जाते. येतोय दणदणीत खणखणीत चौकार आणि या चौकांशी संघाची धावसंख्या पोहोचते धाव फलकावरती 6. या षटकातील चेंडू फेकून झाले तर 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 3 चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील सूरज याला कारण सेमीफायनलचा सामना खेळत असताना एक महत्वपूर्ण सामना आपण खेळतोय. हो अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला पण डिस्ट्रॅक्शन थोडंसं खराब पाहायला मिळतो. पर्यंत एक धाव पूर्ण. एक या धावाच्या साहाय्याने एक या धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 7. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. अगदी चांगली गोलंदाजी कारण पॉवर प्लेचं षटक असताना हे एक जबाबदारी षटक हाताळावं लागतं. सूरज सारखा अनुभवी गोलंदाज हे षटक हाताळण्यासाठी अगदी माहीर आहे. हा गोलंदाज चांगलं षटक हाताळलं जाते त्याच्या माध्यमातून अगदी मोठे फटके खेळू दिले जात नाही या फलंदाजांना. अक्षयला सुद्धा अगदी त्याच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्या त्या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं या दोन्ही टीमचा मी उल्लेख करतो की मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना या दोन्ही टीमचा चांगला दबदबा राहिलाय. आज मात्र या स्पर्धेमध्ये फायनलसाठी धडक मारली त्या आटोली संघानं. अगदी मनपूर्वक आभार या टीमचं. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे सूरज स्वतःच्या पॉवर मध्ये अगदी चांगला झेल टिपला सूरज याला. मगाशी मी गोलंदाजाचा उल्लेख केला होता सूरज याचा कारण चांगली रणनीती आखली होती. अगदी जाळं विणलं होतं या जाळ्यामध्ये मासा अडकवला गेला तो अक्षय. विजय याला कारण विजय स्फोटक फलंदाज पण विजयला मात्र मोठी धावसंख्या उभारता आली नाही कारण सेमीफायनलचा सामना खेळत असताना गोलंदाजी एक जबाबदारीने खेळ करायचा होता परंतु एक जबाबदारी घेतली नाही विजयाची जागा घेण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि
अक्षय ही दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी जबाबदारी घेऊन हा खेळ करावा लागेल, कारण कुसुण संघाबरोबर खेळत असताना एक जबाबदारी आणि मोठी धावसंख्या उभारावी लागेल, तरच तुम्ही विजय मिळवू शकता या टीम समोर. पुढील चेंडू सूरजाचा. ओ पटका खेळा, क्षेत्ररक्षक येतोय विजय. थोडस खराब फिल्डिंग झाली, तोपर्यंत एक धाव पूर्ण. एक या धावानं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 1-8. पंच कुलदीप सर आम्हाला टाटा बाय बाय करतात, म्हणजेच षटक समाप्तीचा इशारा त्यांच्या माध्यमातून केला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 1-8. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण असेल असा स्पेशालिस्ट गोलंदाज अजय कर्णधार यांना अजयच्या हातात चेंडू सोपवला. एक जबाबदारी दिली अजयवरती, कारण मोठी धावसंख्या कुठेतरी रोखायच्या. सेमीफायनलचा सामना महत्वपूर्ण सामना खेळत असताना अजयच्या खांद्यावरती जबाबदारी दिल्या कर्णधारांना, तो जबाबदारी पार पाडेल का? चला अजय स्पीडअप घ्या. हो अगदी यष्टीचित केलं, परंतु पंचांनी अपील फेटाळलं गेलेलं. एकदा अपील उचलून धरलं होतं, परंतु या अपील मध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी. पंच सांगतात की विश्वास याच गोष्टीवरती माझा विश्वास नाही, आणि पंचांनी फेटाळलं गेलेलं हे अपील मात्र जोरदार केलं होतं, पण त्या अपील मध्ये दम नव्हता. अगदी चांगला चेंडू हाताळला गेला अजयच्या माध्यमातून. थोडंसं फसवलं होतं फलंदाजाला. पुढील चेंडू टाकण्यासाठी अजय सज्ज. पुढून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला गॅदर केलं जातं, तोपर्यंत एक धाव पूर्ण. एक या धावानं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 1-9 धावा. अगदी चांगली सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो कुसुण संघाकडून. पुलटाचा चेंडू अगदी फिरकावला कॉर्नर रिझनला. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याला प्रेक्षकाची भूमिका करावी लागते. चेंडू फरार होतो 4 या धावसंख्येसाठी. 4 या धावांशी धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 1-13 धावा. आता मात्र कुठेतरी धावसंख्येला आकार आणि उकार मिळतोय. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच असेल गोकुळ संघाचा, कारण गोकुळ संघाला मात्र कुसुण संघासोबत खेळत असताना कमीत कमी 40 ते 45 धावांचं टार्गेट सेट करायला हवं. अगदी यष्टीचित झाला. फिरवून खेळण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न फसला गेला आणि यष्टीचित होतो. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. धक्का क्रमांक 2 गोकुळ संघाला, आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेशला मात्र आता पूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली, कारण 2 महत्वपूर्ण गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी डाव सावरावा लागेल. कारण कुसुण संघासोबत खेळत असताना मी सातत्याने उल्लेख करतो की 20-18 या धावसंख्या फक्त माफक धावसंख्या ठरू शकते. एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल, तेव्हा नंतरच मात्र आपल्याला विजय प्राप्त करता येईल. कारण ही टीम खेळत असताना सातत्यानं गोलंदाजी आणि फलंदाजी सुरेख राहिले ते कुसुण संघाचे. पुढील चेंडू अजयचा. चांगली गोलंदाजी राहिली या षटकार. फक्त धावा खर्च केला त्या गोलंदाजानं. 5 धावा खर्च केल्यात. अगदी चांगली गोलंदाजी. एक मोठा फटका खेळत होता. आडव्या बॅटनं फटका खेळत होता, पण बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता आणि सरळ चेंडूचा सुरुवात यष्टीरक्षक हातात. या षटकातील चेंडू बाकी असेल शेवटचा चेंडू, आणि शेवटचा चेंडू निर्धाव फेकला जाईल का शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळेल. चला स्पीडअप घ्या. सन्माननीय आदरणीय शंकर शेळके साहेब यांचं सुद्धा शुभागमन झाले. दादा आपण सुद्धा या व्यासपीठावरती सन्मानपूर्वक येऊन बसायचं आहे. आपला सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. या कोयना कोल्ड्रिंक्स चे मालक सन्माननीय शंकर साहेब, आपणास आयोजक कमिटीकडून सूचना आहे ते आपण या आणि व्यासपीठावरती सन्मानपूर्वक बसायचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 14. आता मात्र कुठेतरी गोकुळ संघ थोडासा अडकळत खेळताना आपल्याला दिसतोय, कारण सेमीफायनलचा सामना खेळत असताना एक चांगली धावसंख्या आपल्याला उभारावी लागेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती मोरना एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजा ओळखला जातो तोच माझ्या माहितीनुसार विजय आलाय. डान्सिंग नृत्य आपल्याला पाहायला मिळालं विजयच्या माध्यमातून. मैदानावरती एक चांगला गोलंदाज, एक मोठं रनअप असलेला गोलंदाज विजय शेवटचं षटक हाणामारचं षटक हाताळण्यासाठी स्वतः गोलंदाजी मार्गवरती. तर स्ट्राईक वरती फलंदाज निलेश, पायाचा निलेश विरुद्ध विजय. अगदी फसवलं गेलं विजयनं. मी सातत्याने या सुद्धा खेळाडूचा उल्लेख करतो. विजय एक मोरना एक्सप्रेस, कुसुण एक्सप्रेस म्हणून या
गोलंदाजाला ओळखला जातो तोच विजय गोलंदाजी मार्गवरती. निलेशला मात्र आता आपले हात खोलावे लागतील. उर्वरित फक्त 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागेल. एक माफक धावसंख्या तुम्ही धावफलकावरती उभी केली. हो अगदी पॉईंटच्या दिशेने येतो क्षेत्ररक्षक परंतु झेल जमिनीला दान केला जातोय. 2 चेंडू फेकले गेले विजयच्या माध्यमातून. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडूवरती मोठे फटके खेळले जाईल का आयोजक टीम कडून, कारण धावसंख्या तुम्हाला नक्कीच मोठी उभारावी लागेल. कुसुम संघासमोर खेळत असताना मी सातत्यानं उल्लेख करतोय ही धावसंख्या त्यांच्या समोर पुरेशी नाही. ओहो अगदी फुलकाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याच्या माध्यमातून झेल जमिनीला ड्रॉप दान केलं जातोय. पंच नक्कीच सांगतील हा भीमरचा चेंडू असेल म्हणजे चेंडू असेल फ्रीट याची नोंद घ्यायची आहे. नो प्लस 2 म्हणजे या चेंडूवरती 3 धावा धावफलकावरती लागल्या जातील. पुढील चेंडू फ्रीटचा चेंडू असेल. लेग स्टंपवरती सोडलेला हा चेंडू पंच सांगताय तो वाईट +1 म्हणजे या चेंडूवरती सुद्धा 2 धावा असतील. अशी गोलंदाजी विजय करून चालणार नाही. एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुझ्यासारख्या गोलंदाजाकडून ही अपेक्षा नक्कीच नसेल. एक मोरणा एक्सप्रेस कुसुम एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा विजय गोलंदाजी मार्गवरती शेवटचं षटक आणि अमार्थ षटक हाताळतोय आणि हे षटक हाताळत असताना कुठेतरी अवांतर धावा रोखाव्या लागतील. विजयाला एक अचूक टप्पा पकडावा लागेल. नेहमी म्हटलं जातं की चांगल्या कामाला गणपती बाप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा टप्पा तुम्हाला जर ओळखता आला तर मात्र गोलंदाजी सुरेख होईल आणि चांगलं कमबॅक करणारा हा गोलंदाजी मार्गवरती विजय. परंतु तितकाच स्फोटक फलंदाज आयोजक टीमकडून अक्षय गोकुळ संघाकडून. ओ पटका खेळा मिड विकेटच्या दिशेने येईल उत्तुंग दंड आणि खणखणता षटकार आणि या षटकाराशी स्वागत केलं विजयाचं. फ्रीजचा चेंडू होता आणि या फ्रीजच्या चेंडूवरती अगदी 6 धावा आले. त्या 6 धावाच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 26. आता कुठेतरी थोडी धावसंख्या चांगली मानावी लागेल. अजूनही या षटकातील चेंडू बाकी असतील 3 आणि या 3 चेंडूवरती जर असेच फटके आले तर मात्र चांगला धावसंख्येला आणि आकाराने उकार मिळू शकतो. एक मजबूत धावसंख्या उभी राहू शकते. पुढील चेंडू विजयाचा. ओ अगदी पटका खेळाय कव्हरच्या दिशेने येईल. दंड आणि खणखणता चौकार. विजयावरती मात्र हल्ला चढवला. शेवटचं षटक हाताळत असताना विजयकडून ही अपेक्षा नव्हती नक्कीच कुसरून संघाला. सुरेश सुद्धा कुठेतरी विजयाला कानमंत्र दिला जातोय कारण सुरेश सारखा एक अनुभवी खेळाडू विजयाला सल्ला नक्कीच देतोय. 2 चेंडू अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि या षटकामध्ये मात्र धावा आल्यात विजयच्या. या षटकामध्ये 16 धावा आल्यात विजयच्या. शेवटच्या षटकात 16 धावा मात्र खर्च केला तर एक मागडे षटक मानावं लागेल विजयाचं. ओहो आता मात्र फसवलं गेलं होतं. मोठा फटका खेळत होता. स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली विजयाच्या माध्यमातून. विजय एक अनुभवी गोलंदाज आहे. कशा पद्धतीनं चेंडू हाताळायचा याचा एक अनुभव असलेला एक अनुभवी गोलंदाज. उर्वरित मात्र चेंडू बाकी असतील. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती फटका येईल का एखादा मोठा. ओहो फटका खेळाय परंतु क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होते चुकी. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 3री धाव घेण्याचा प्रयत्न असेल. स्वतः विजय गेला चेंडूवरती. पाहायचा आहे खेळाडूला जर बॉल लागला असेल तर जरा पाहायचा आहे त्या ठिकाणी खेळाडूने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 32 आणि 18 चेंडूमध्ये 33 धावांचं लक्ष गोकुळ संघाला. चला स्पीडअप घ्यायचा आहे. कुसुम संघ आपण मैदान ताबडतोब सोडायचं आणि गोकुळ संघाला विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जायचं. नितीन आपणास विनंती असेल आपली फौज घेऊन आपण पटकन मैदानाच्या आतमध्ये जा. हे आयोजन आपला ही स्पर्धा आपल्या आणि ही स्पर्धा वेळेत संपवायची जबाबदारी सुद्धा आपल्यावरती असेल. आलेल्या मान्यवरांना आपण वेळेत पोहोचवाल याची नोंद घ्यायची. आपण मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य दिव्य हे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सकाळपासूनच अगदी समालोचन करत असताना माझा साथी समालोचक दीपक, आमचा गुणलेखक, टेक्निकल टीम यांना आयोजकांचं चांगलं सहकार्य राहिले. असंच सहकार्य संध्याकाळपर्यंत राहू द्या अशी मी अपेक्षा करतो. चला पटकन नितीन आमच्या अगदी विनंतीस मान देऊन आपली
सेना घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. तर कुसुण संघाला सुद्धा विनंती असेल की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. हा सेमीफायनलचा महामुकाबला आपण पाहतोय. मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन निनाय देवी स्पोर्ट कुसुण निनाय देवी चषक 2025 पर्व हे दुसरं अगदी दिमागदार आयोजन आणि नियोजन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगली स्पर्धा आणि मोरणा क्रिकेट असोसिएशन एक खेळाडू वर्गाला चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. त्या सर्वच कमिटी मेंबर्सचं पदाधिकाऱ्यांचं सदस्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचाली सर्वांनाच खूप साऱ्या शुभेच्छा देतो. चला गोकुळ संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपल्याला सुद्धा फक्त 15 मिनिटं दिली जातील आणि या 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं संपवायचे आहेत. अगदी आमच्या विनंतीस मान देऊन कुसुण संघाचे खेळाडू सूरज आणि अर्जुन ही एक अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरते. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी लक्ष ठेवलंय ते 33 या धावसंख्येचं लक्ष कुसुण संघासाठी. कुसुण संघासाठी हे लक्ष मात्र अवघड नाही. जर सूरज आणि अर्जुन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जर राहिली तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग करू शकते आणि ही क्षमता मात्र असणारे हे दोन खेळाडू अगदी डावाला सुरुवात करतील. स्ट्राईकवरती कोण जायला ते पाहायचं आहे. माझ्या माहितीनुसार अर्जुनच स्ट्राईक घेईल तर नॉन स्ट्राईकवरती सूरज असेल. हो अगदी आमचा अंदाज खरा ठरतोय. अर्जुनच जातो स्ट्राईकवरती तर नॉन स्ट्राईकला सूरज. दोन्ही खेळाडूंच्या मध्ये अगदी बातचीत एक चांगले खेळाडू म्हणून सुद्धा खेळाडूंच्याकडे पाहिलं जात आहे. चला गोकुळ संघ आपला स्पीडअप घ्या प्लीज. नितीन आपणास विनंती असेल स्पीडअप घ्यायचा. पंच कुलदीप सर आपणास सुद्धा विनंती असेल आणि आमचे लेक साईडचे पंच या दोन्ही पंचांना विनंती असेल की चला स्पीडअप घ्या सांगायचं आपण खेळाडू वर्गाला. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज विजय अगदी एक चांगला अनुभवी गोलंदाज विजयला मात्र फलंदाजी करताना आता मात्र गोलंदाजीमध्ये कामगिरी करावी लागेल कारण हे आपलं आयोजनच्या टीममध्ये खेळत असताना एक चांगली कामगिरी गोकुळ संघाचं लक्ष लागून राहिलं असेल त्या विजय या गोलंदाजावरती. नितीन यानं मात्र एक विश्वास ठेवलाय ते विजय याच्यावरती पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी त्याला आमंत्रित केले गेले. अर्जुन आणि सूरज ही जोडी फोडण्यासाठी या गोलंदाजीला आमंत्रित केलं. चला मॅचला होतो सुरुवात. पंचांचा येतो हिरवा कंदील म्हणजे मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्क होते विजय. ओहो अगदी फसवलं गेलंय. विजयानं चांगला चेंडू हाताळला गेला त्याच्या माध्यमातून. फलंदाज काय चेंडू नीटचा खेळताना सरळ काम पाहिलंय. यष्टरक्षक आबी यष्टरक्षक म्हणून काम पाहतोय. आबी एक चांगला खेळाडू म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहिलं जात आहे. आबीकडे पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज विजय गोलंदाजी मार्गवरती. हो दुसरा चेंडू सुद्धा अगदी अचूक टप्प्यावरती हाताळला गेलाय. मोठा फटका खेळण्यापासून रोखून धरलाय. 2 चेंडू तर मात्र अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला गेले. विजय पॉवर प्लेचं षटक आणि महत्वपूर्ण षटक हाताळत असताना एक जबाबदारी नक्कीच गोलंदाजावरती असते. ती जबाबदारी जी नितीननं त्याच्या खांद्यावरती दिली ती जबाबदारी पार पाडताना दिसतोय विजय. 2 चेंडूवरती जर ही जबाबदारी पार पाडल्या उर्वरित 4 चेंडू कशा पद्धतीने फेकले जातील त्याच्या माध्यमातून. ओहो तिसरा चेंडू सुद्धा अगदी निर्धाव पद्धतीने हाताळला गेला. होतोय विकेटचा पत्ताना. धक्का क्रमांक पहिला कुसुण संघाला येतोय. अर्जुन बाद क्लीन बॉल झाला. हा फलंदाज पराजित आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शैलेशच्या आता मात्र खांद्यावरती पूर्ण जबाबदारी असेल. कुठेतरी अर्जुन मात्र नाराज असेल कारण सेमीफायनलचा सामना खेळत असताना अशी चूक करून चालणार नाही. का महत्वपूर्ण सामना या सामन्यामध्ये अगदी गोल्डन डकची शिकार ठरला तो अर्जुन. डगआउटच्या दिशेने येताना आपल्याला दिसतोय. बॉडी लँग्वेज सुद्धा या खेळाडूची सांगून जाते. नाराज असेल स्वतःवरती. एक मोठी खेळी करायची होती परंतु मोठी खेळी करता नाही. पुढील चेंडू टाकण्यासाठी विजय गोलंदाजी मार्गवरती सज्ज. तर स्ट्राईक वरती शैलेश. ओहो अगदी मागे वळून खेळण्याचा प्रयत्न होता शैलेशचा. फेकी मात्र खराब झाली यष्टरक्षकाकडून परंतु बॅकअप आहे. बॅकअप चांगला आपल्याला पाहायला मिळतं. फेकी करण्याची काही गरज नव्हती. इतर खेळाडू सांगतायत
यष्टरक्षकाला फेकीची गरज नाही, अवांतर धावा गेल्या असत्या परंतु बॅकअप होता म्हणून त्या धावा वाचल्या गेल्या. चेंडू खर्च केले विजयनं आतापर्यंत 4 आणि धावा 0 धावा. पहा काय गोलंदाजी राहिले, सुरेख गोलंदाजी राहिले मैदानाच्या आतमध्ये. एकदा जर या गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार ताळ्या होऊन जाऊ द्या विजयसाठी. चांगली गोलंदाजी. ओ पुष्टाचा चेंडू होता, अगदी लॉलीपॉप चेंडू होता परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही. तो शैलेश याला 5वा चेंडू सुद्धा अगदी निर्धाव पद्धतीने फेकला गेला जातो. मिडम ओव्हर जाते की काय असं वाटतंय विजयच्या माध्यमातून. आणि मिडम ओव्हर टाकणारा जर हा चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला गेला तर पहिला गोलंदाज असेल या स्पर्धेमधला मिडम ओव्हर हाताळणारा. 6 चेंडू अगदी 5 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले गेले. 5 चेंडूवरती एकही धाव दिली नाही या गोलंदाजानं. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क होते गोलंदाज विजय. ओहो शेवटच्या चेंडूवरती अगदी भिरकावून दिले. लॉंग ऑफच्या दिशेने येतो उत्तुंग दंदंत आणि खणखंत षटकार. कुलदीप सर सांगतात हा षटकार असेल. या षटकारांशी स्वागत केलं. शेवटच्या चेंडू होते अगदी 5 चेंडू मात्र विजयनं चांगल्या पद्धतीने हाताळले होते. त्यानंतर मात्र शेवटचा चेंडू खराब फेकला गेला त्याच्या माध्यमातून आणि षटकार. आता मात्र समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये 27 धावांचं लक्ष्य. अगदी एकेरी दुहेरीने हे काम चालणार नाही तर चौकार आणि षटकारांची आतषबाजी अशीच करावी लागेल कुसुम संघाला. वैयक्तिक पहिला आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क होती गोलंदाज गोकुळ संघाकडून. कोण असा स्पेशलिस्ट गोलंदाज असेल की हो धावा रोकेल. अनिकेत कर्णधार नितीन यानं अनिकेत याला आमंत्रित केले गेले या धावा रोखण्यासाठी जोडी फोडण्यासाठी. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती गेलाय तो सूरज, एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्याला ओळख निर्माण केली होतो सूरज. आतापर्यंत मात्र नॉन स्ट्राईकला थांबला होता. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक भेटले. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर त्याच्या बॅटमधून आपल्याला मोठे फटके पाहायला मिळतील का तर गोलंदाज चला स्पीडअप घ्या. गोलंदाज नितीन आपण फार वेळ घेता याची नोंद घ्या प्लीज. आपणासाठी सुद्धा 15 मिनिटं दिली जातील. अगदी आयोजक टीम सुद्धा असली तरी सुद्धा वेळेचं बंधन राहील याची नोंद घ्या प्लीज. स्पीडअप घ्यायचं आहे नितीन. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अनिकेत दुसरं षटक हाताळण्यासाठी. हो काय गोलंदाजी केले. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या वेग फार होता. त्या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही सूरज. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते अनिकेत यांच्या माध्यमातून याच कारणासाठी कर्णधारांना आमंत्रित केले गेले होते कारण सूरज सारख्या खेळाडूला जागेवरून हलू दिलं जात नाही. अजूनपर्यंत या खेळाडूला स्ट्राईक भेटलं नव्हतं. आताशी मात्र एक चेंडू खेळला गेला त्याच्या माध्यमातून. एक मोठा खेळाडू म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहिलं जातं सूरज. तो स्ट्राईक वरती. ओहो अप्रतिम अशी गोलंदाजी. बॅटच्या टप्प्यात चेंडू येत नाही. डगआउट मधून मात्र थोडीशी सूचना दिली जाते सूरज याला. अगदी कुसुम संघाच्या डगआउट मध्ये आम्हाला शांतता पाहायला मिळते. सन्माननीय आमचे वर्गमित्र कृष्णा शिंदे साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालं या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यांचं सुद्धा सहर्ष असं स्वागत. आता आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे आणि वैयक्तिक समालोचक येण्यात सुद्धा मी आपलं सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चला पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अनिकेत. काय गोलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाजी. सूरज सारख्या खेळाडूला जागेवरून सुद्धा हलू दिलं जात नाही. ओ पटका खेळ अगदी मिड विकेटच्या दिशेने होतो. उत्तुंग दंदन आणि खणखणीत षटकार आणि या षटकारांशी स्वागत केलं अनिकेत याचं. कारण मी मगाशी सूरजचा उल्लेख केला होता. हा शांत बसणारा खेळाडू ना. 2 चेंडू मात्र अगदी चकवल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती येतो दंदन आणि खणखणीत षटकार. आता मात्र या षटकारांशी कुठेतरी विजयाच्या आशा पल्लवित झाले ते कोसोण संघाच्या. सूरज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत किती मोठी धावसंख्या असली तर त्या धावसंख्येचा पाठलाग करणारा एक स्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. तर गोलंदाजी मार्ग होते अनिकेत. अनिकेत याला मात्र आता चांगलं कमबॅक करावं लागेल. ओहो अगदी खेळून काढला. मिस फील्ड झाला. दुसऱ्या धावासाठी जागा सोडून दुसरी धाव होत मिस फील्डला तो पण आता मात्र येतोय चौकार. खराब प्रदर्शन आयोजक टीम कडून आपल्याला पाहायला मिळतं. असं क्षेत्ररक्षण करून चालणार नाही. या चेंडूवरती धावा असतील पंच. चौका. 4 धावा आलेत. नितीन मात्र नाराज असेल मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकावरती. अशी चुकी करून चालणार नाही आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 16. 1-16. आता मात्र कुठेतरी विजयाचा पाठलाग करत असताना सूरज सुद्धा आपले हात खोलतोय. एक
दडपण नक्कीच आलं गोकुळ संघावरती. ओ अगदी समोरच्या दिशेने येतो का कॉर्नर रिझनला उत्तुंग दणदण आणि खणखणीत षटकार. मी मगाशीच उल्लेख केला होता, सातत्यानं उल्लेख करत असतो समालोचन करत असताना सूरज या खेळाडूचा, कारण तिन्ही असोसिएशनमध्ये खेळत असताना या खेळाडूची चांगली कामगिरी झाली आणि जे खेळाडू अगदी मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असतील त्यांचा उल्लेख करणं हे समालोचकाचं प्रथम कर्तव्य आणि तेच कर्तव्य मी बजावतोय. अगदी चांगलं त्याच्या माध्यमातून आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 7 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. मॅच होती कुठे आणि आणून ठेवली कुठे. अगदी विजयनं चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर मात्र अनिकेत आला आणि अनिकेतच्या माध्यमातून अगदी महागडे षटक ठरलं. अगदी 2 उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार. त्या षटकाराशी स्वागत झालं सूरजला मात्र आता थांबवणं कुठेतरी अवघड होऊन बसेल, कारण एक रणनीती आखावं लागेल, जाळं विणावं लागेल. या जाळ्यामध्ये हा मोठा मासा अडकावा लागेल तरच कुठेतरी विजयाच्या आशा पल्लवित होतील ते गोकुळ संघाच्या. Oh, I miss it. Furniture destroyed. Clean bowled. What a bowling performance by अनिकेत. अप्रतिम अशी गोलंदाजी. अगदी महत्वपूर्ण सूरजची विकेट घेतल्यानंतर आता मात्र कुठेतरी चुरस निर्माण झाल्या. आता समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 6 चेंडू आणि 11 धावा. अगदी कुशल मोमेंटला हा मात्र खेळाडू बाद होतोय. सूरज थोडासा नाराज असेल कारण मॅच जीवन ठेवली होती सूरजनंच, पण आता त्याची जागा असेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. थोडंसं कुठेतरी हृदयाचा ठोका वाढला असेल कृष्णा शिंदे यांचा, कारण गावची टीम खेळत असताना सपोर्ट राहिला. एक सिनियर खेळाडू, बराच काळ कुसुण संघासाठी या खेळाडूनं खेळ केलाय, तोच माझा वर्गमित्र कृष्णा शिंदे. आता मात्र समीकरण आम्ही मैदानाच्या आतमध्ये पोहोचवतोय. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आणि या 11 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आबीकडे मात्र संपूर्ण गोकुळ गावचे ग्रामस्थ गावकरी यांचं लक्ष लागून राहिलं असेल, कारण या 11 धावा आबीला रोखायच्या आहेत. सेमीफायनलचा महामुकाबला खेळत असताना 11 धावा रोखायच्या. 6 चेंडू आणि 11 धावा आणि 6 चेंडू असं समीकरण. स्ट्राईकवरती मात्र कुसुण संघाकडून एक स्फोटक फलंदाज शैलेश. जोपर्यंत शैलेश मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र 11 धावा सुद्धा माफक धावसंख्या आहे त्याच्यासाठी, कारण एक मोठे फटके खेळणारा फलंदाज म्हणून ओळखला जातोय. अगदी शरीराचा वेध घेणारा पहिला चेंडू, अगदी अप्रतिम असा चेंडू हाताळला गेला. आता मात्र कुठेतरी पारडं जड होतं ते गोकुळ संघाकडून, कारण आता 5 चेंडू आणि 11 धावांची गरज असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 11 धावा, 11 धावा 5 चेंडू. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज आबी नाही तर कभी नाही. चांगली गोलंदाजी करावी लागेल आबियाला, कारण संपूर्ण लक्ष लागून राहिले टीमचं पाहुण्यांचं त्या आबियाच्या गोलंदाजीवरती. टायमिंग स्ट्रोक, पटका पसलाय. क्षेत्ररक्षक होतोय, चेंडू खाली जयश केला जाईल का. क्षेत्ररक्षक करता कोणती चुकी म्हणजे होतोय विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 कुसुण संघाला आणि शैलेश सारखा एक स्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय. अगदी जड अंत करणारा हा फलंदाज, अगदी कुशल मोमेंटला हा फलंदाज बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय. संपूर्ण जबाबदारी विजयच्या खांद्यावरती आली असेल आणि विजय मात्र विजय घेऊन मैदानाच्या बाहेर येईल का हे चित्र आम्हाला पाहायला मिळेल का. तर उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. 4 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. विजय आलाय. हा चेंडू कुठेतरी क्षेत्ररक्षण हलवलं जातंय. अगदी अनिकेतला आणलंय सीमारेषेजवळ. एक चांगली रणनीती. पुढील चेंडू. या चेंडूवरती असेल एकच धाव. आता मात्र समीकरण आम्ही पोहोचवतोय आमच्या प्रेक्षकांच्या पर्यंत. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. अजूनही मॅच जिवंत आहे. अजूनही जर 2 मोठे फटके आले, एक चौकार आणि षटकार, तरी कुसुण संघ मात्र चांगला कमबॅक करू शकतो आणि ती क्षमता मात्र असणारा हा खेळाडू विजय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू मात्र अनिकेतचा आबीचा मात्र महत्वपूर्ण चेंडू असेल. हा चेंडू जर चांगल्या पद्धतीने हाताळला गेला
तर मात्र कुसुम संघावर दबाव निर्माण होऊ शकतो आणि या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र गोकुळ संघावरती दबाव निर्माण होऊ शकतो. अगदी 50-50 मॅच म्हटलं तरी काय हरकत नाही. दोन्ही संघांना अगदी जिंकण्याची संधी निर्माण झाली. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती आबी, तर स्ट्राईक वरती विजय. विजय विरुद्ध आबी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक वरती विजय तर गोलंदाजी मार्गावरती आबी. ओहो मागे येऊन खेळ. या फटक्यावरती काय असेल? या फटका सुद्धा एकच धाव. आता मात्र गोकुळ संघाकडून आणि आमच्या पाहुण्यांच्याकडून सुद्धा खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी टाळ्यांचा जल्लोष केला जातोय. एक अभिमानास्पद गोष्ट की कोणत्याही खेळाडूचा उत्साह वाढवण्यासाठी आमच्या मान्यवरांच्याकडून टाळ्यांचा गजर केला जातो. थोडंसं बॅकफुटवरती गेले आमचा कुसुम संघ. आता मात्र समीकरण आले 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. परंतु क्रिकेट हा सर अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत कोणताही समालोचक कोणताही एखादा व्यक्ती सांगू शकत नाही की हा सामना कुणाच्या बाजूने झुकला जाईल. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज म्हणजे 1 षटकार आणि 1 चौकारांची गरज. पायाचा हा चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल ते आबियाला. तर विजयाला मात्र अगदी मागे वळून फटका खेळावा लागणार नाही. अगदी समोरच्या दिशेने फटका खेळावा लागेल कारण 2 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये 9 धावा 2 चेंडू असं समीकरण. ओहो आता मात्र गोकुळ संघाचा पारडा जड झालंय. नक्कीच फक्त विजयाची औपचारिकता बाकी आहे. आता 1 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सूरज मात्र कुठेतरी थोडासा नाराज असेल. डगआउट मधून मात्र शांतता आपल्याला पाहायला मिळते. कुसुम संघाकडून ड्रेसिंग चेंज केलं जात आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग या आपल्या स्पर्धेचा नियम मोरणा क्रिकेट असोसिएशनचा. शेवटचा चेंडू बाकी आणि शेवटचा चेंडू फक्त फटका कशा पद्धतीने खेळला जाईल हे पाहावं लागेल. थोडंसं नाराज असतील अर्जुन असेल, सूरज असेल, हे खेळाडू आमचा कृष्णा असेल टीमला सपोर्ट करण्यासाठी नक्कीच आपल्या खेळाडू वरती नाराज असेल. पुढील चेंडू चला आम्ही पटकन स्पीडअप घ्या. शेवटचा चेंडू हाताळायचा आहे. नाही 2च घेऊया. शेवटचा चेंडू हो धावचीत होतोय. विजय पंच काय असेल आणि हा सामना पंच सामना जिंकला गेलाय. पंच डिसिजन काय असेल? थांबायचा खेळाडू वर्गाला विनंती असेल. पंच आमच्यापर्यंत येतील आणि शहानिशा केली जाईल. पंच येतात. पंच सन्माननीय कुलदीप सर यांच्या माध्यमातून हा निर्णय दिला जाईल आणि तो निर्णय आम्ही लगेचच प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवू. वाईटचा चेंडू पंच बघतायत. जर का वाईटचा चेंडू असेल तर वाईट घोषित केला जाईल पंचांच्या माध्यमातून. अगदी चांगलं पंचांचं काम राहिले अगदी सकाळपासून. पंच कुलदीप सर शहानिशा नक्कीच करतायत. डिसिजन मात्र पेंडिंग आहे. अजूनही चुरस निर्माण झाल्या. चुरस निर्माण झाले. नक्कीच दोन्ही संघांनी श्वास रोखून धरलाय. अगदी पंच काय देतील, पंचांचा निर्णय काय असेल. कुसुम संघ सूरजचं सुद्धा लक्ष लागून राहिलंय या निर्णयाकडे. तर गोकुळ संघाचं सुद्धा लक्ष लागून राहिलंय. पंच मैदानाच्या आतमध्ये जातील आणि आपला फैसला करतील. तोपर्यंत सर्वांनी श्वास रोखून धरलाय. या चेंडूवरती काय होईल, काय बिघडेल, काय घडेल. पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पंच कुलदीप सर निर्णय आपला कळवतील. दोन्ही संघाने अगदी दोन्ही डगआउटमधून श्वास रोखून धरलाय. एक सेमीफायनलचा सामना. सेमीफायनलचा सामना कसा असावा तर सामना असा असावा. पंच आपल्या जागेवरती घेतलेत. पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजेच होतोय विकेटचं पतन आणि हा सामना आयोजक टीम गोकुळ संघाने जिंकलाय. पराजय टीमचा आभार आणि विजय टीमचं सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर मात्र पुढील मॅचचं समालोचन माझा साथी समालोचक दीपक याला मी विनंती करतो की पुढील मॅचचं समालोचन करायचं आहे आणि एकदा जल्लोष पाहायला मिळेल कारण फायनल मध्ये जाऊन धडकला तो गोकुळ संघ आणि सर्वांनी जायचं आहे. मान्यवरांनी सुद्धा जायचं आहे. एक फोटो सेक्शन होईल. यानंतर मात्र लगेचच आम्ही फायनलच्या महामुकाबल्याला सुरुवात करेन. यानंतर मात्र माझा साथी समालोचक दीपक पुढील मॅचचं समालोचन करेल.
चला प्लीज दोन्ही टीम्स नितीन गालवे नो सूरज नो प्रॉब्लेम. सूरज शिंदे नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा असतील दादा. तिकडे जाऊन बक्षीस मारा विजय दादा. काही नाराज का नाही, नो डाऊट. नेक्स्ट मॅचचा रनर संघ अर्जुन. थँक्यू सो मच. चांगला खेळ राहिला अर्जुनचा. ओके नो प्रॉब्लेम. चला आपल्या गाड्या काढा. स्पोर्ट बाईक्स पाहतोय कुसूर संघाच्या आपण. चला नितीन दादा गालवे प्लीज. कॅप्टन काय करायचं आहे, टीम्सला आतमध्ये पाठवायचं आहे का नितीन दादा गालवे? टॉस बाहेर केला जाईल का? नितीन दादा गालवे लगेच या तुम्ही प्लीज. कॅप्टन काय करायचं, टॉस इकडेच करायचं आहे का? ओके टॉस कोबासमध्ये टॉस केला जाईल.